झाली, काही कार्यालय पूर्णत्वावर आली आहेत, काहींचं काम अद्याप सुरू आहे। पण हे सगळं होत असताना एका गोष्टीची खंत आम्हाला नेहमीच होती की जिल्ह्याची कार्यालय मोठी होत आहेत। जेव्हा प्रमोदजी होते त्या काळामध्ये मुंबईचं देखील कार्यालय जे आपलं दादरमध्ये आहे, अतिशय चांगलं भव्य कार्यालय, हे मुंबईने त्या काळामध्ये तयार केलं। पण दुर्दैवाने प्रदेशाचं कार्यालय मात्र हे सर्वात लहान कार्यालय होतं, कारण जी काही जागा उपलब्ध होती त्या जागेमध्ये त्या काळामध्ये प्रमोदजी, गोपीनाथजी सगळ्यांनी मिळून ते कार्यालय तयार केलं होतं। आणि म्हणून अनेक अडचणी त्या कार्यालयामध्ये असताना देखील त्या कार्यालयातनं भारतीय जनता पक्षाचा कारभार आपण चालवत होतो। मला आजही आठवतं की आपलं हे जे प्रदेशाचं कार्यालय आहे, 2014च्या निवडणुकीमध्ये आपले राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अमित भाई 15 दिवस त्या कार्यालयातच होते। पूर्ण सकाळपासून रात्रीपर्यंत त्या कार्यालयातनं अमित भाई पूर्ण निवडणुकीचं संचालन करायचे आणि मुंबईचा आवडता वडापाव हा त्या ठिकाणी बसून खायचे आणि त्याच्यावरच पूर्ण इलेक्शन हे अमित भाईंनी काढलं होतं। पण आमची सगळ्यांची इच्छा होती की मुंबईमध्ये आपल्या प्रदेशालाही एक चांगलं कार्यालय मिळालं पाहिजे आणि त्याकरता आपल्या जागा सातत्याने आम्ही शोधत होतो, खूप ठिकाणी जागा बघत होतो आणि साधारण एक निर्णय आम्ही केला होता की फार सरकारी जागेच्या मागे न जाता आपल्याला जी काही खासगी जागा, परवडणारी जागा मिळेल अशी जागा, कोणी डोनर मिळाला तर त्याची जागा, अशा अनेक ठिकाणचा प्रयत्न आमचा चालला होता। मी विशेष या ठिकाणी उल्लेख करीन तो आमच्या मनोज कोटक यांचा। मनोज कोटक यांनी ही जागा शोधून काढली। अनेक अडचणी या जागेमध्ये होत्या, एक एक अडचण आम्ही दूर केली आणि हळूहळू ही जागा आपण त्या ठिकाणी मिळवली। काही लोकांनी त्याच्यावरही प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे। त्यांना मी सांगतो, भारतीय जनता पार्टी काचेच्या घरात राहत नाही। हमारे ऊपर पत्थर फेकने का प्रयास मत करो। मला पहिल्या दिवशी माहिती होतं की आपण ज्या वेळेस कार्यालयाकरता जागा घेऊ, काही नतद्रष्ट लोक बसलेलेच आहेत, रोज ते प्रश्न विचारतील। त्यामुळे मी पहिल्या दिवशी मनोजला सांगितलं होतं, मनोज सरकारी जागा नको, जी जागा आहे ती विकत घेऊ आणि विकत घेताना महानगरपालिकेचे सगळे नियम हे आपण पाळू, कारण इकडच्या सगळ्या जागा या लिस्टच्या जागा असतात, त्याची परमिशन घ्यावी लागते, पैसे भरावे लागतात। मी म्हटलं सगळ्या गोष्टी पूर्ण नियमाने, आपल्याला एकाही नियमात सूट नको, आपल्याला एकही शॉर्टकट नको, आपल्याला एकही कन्सेशन नको। जे काही एखाद्या सामान्य माणसाने किंवा एखाद्या बिल्डरने देखील जर एखादा प्लॉट घेतला तर त्याला जे जे करावं लागेल ते सगळं भारतीय जनता पार्टी या ठिकाणी करेल आणि आम्ही नीट सगळ्या परवानग्या घेत, सगळ्या प्रकारचे पब्लिक नोटिफिकेशन असेल, नोटिसेस पाठवणं असेल, जे जे करावं लागतं ही प्रत्येक गोष्ट करून भारतीय जनता पक्षाने स्वतःचे पैसे खर्च करून ही जागा विकत घेतलेली जागा आहे। त्यामुळे ज्या लोकांना जागा बळकवण्याची सवय आहे त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये हे अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो। आणि